तर नमस्कार मित्रांनो, आज आपण सगळे निघालोय राजगडच्या ट्रेकला। आता आपण सध्या सिंबाशी पुणेपाशी आहोत शिवाजीनगरला आणि आता रात्रीचे वाजलेत किती वाजले 11। आता हे आपण एक विवेक, युवराज, अरविंद, विष्णू आणि ऋषी एवढे जण आपण निघालोय। याच्याकडे कर बाया 2 मिनिटं। तर चला मित्रांनो, आता नवीन काहीतरी आपण एक्सप्लोर करायला चाललोय, तर चला मजा घेऊ। एक्सप्लोर करायला चाललोय तर चालेल। आता आम्ही तुम्हाला एकदम पूर्ण राजगडाचा सफर करून देतो। राजगड एक नंबर आहे बघायला आणि आपल्याला रात्री जायचंय, त्यामुळे एकदम मजा येणार आहे। तर चलो। हा विषय काय झाला आहे, आता आम्ही याचीच गाडी फक्त पेट्रोल पंपवाला म्हणला फक्त की याच्याच गाडीत पेट्रोल टाकतो। मग आता आम्ही आता या गाडीत मोठं पेट्रोल टाकून घेतलं, आता तिच्यातून काढतोय 1-1 लिटर आणि आता आमच्या गाड्यात टाकतोय। पण यांची काही अशी पर्सनल दुश्मनी नाही आहे, कारण की रूलच असा आहे की 11ला पेट्रोल पंप बंद झाला ना। आमची चुकी आहे, आम्ही 11:30 आलो। आमची चुकी आहे, मेडिकल मध्ये जाऊन काहीतरी घेत होते। यांना वेळेचं भांडण आहे आपले इथे वेळेचं भांडण एकाच माणसाला आहे, विवेक बोस। बाकी सर काहीच माहित नाही। आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपण पुण्यापासून जवळजवळ एक 10 किलोमीटर आलो असेल, हा थोडं जास्त आलो असेल। आता आपण इथून आता नीट सरळ आपण हायवेने आलोय, बँगलोर हायवेने। आता आपल्याला इथून टर्न घ्यायचा आहे आणि मग आपल्याला एक साध्या रस्त्याने जायचं आहे। म्हणजे आता आपण हायवेने होतो। आता आम्ही इथं सगळे चहा घेतोय, बघू शकता तुम्ही। विष्णू काहीतरी बोलायचं आहे, विष्णू 2 शब्द आपल्या समोर प्रकट करतात सगळ्यांचे। आता खूपच भारी वाटलंय। आम्ही आता जस्ट इथं पोहोचलोय गडाच्या खाली आणि आता इथं गाडी पार्किंगला केली। इथं पार्किंगची सुद्धा व्यवस्था आहे आणि आता आम्हाला हे 2 मित्र सुद्धा भेटलेले आहेत। हे सुद्धा पुण्यावरून आलेले आहेत, खडकवासल्यापासून। आणि त्यांनी आत्ताच सांगितलं की उद्या राजाराम महाराजांचा सोहळा सुद्धा वरती आहे, राज्याभिषेक सोहळा। ते सुद्धा आपल्याला बघता येणार आहे आणि ते सुद्धा मी तुम्हाला सुद्धा दाखवणार आहे। तर आता आपण ट्रेक चालू करणार आहोत। आपल्याला बालेकिल्ल्यापर्यंत सर करायचं आहे। आपण बघतोय कुठेतरी एखाद्या ठिकाणी जागा मिळाल्यानंतर आपण तिथं थांबणार आहोत। आता रात्रीचे 2 वाजून 21 मिनिटं झाले, 2:15 वाजलेत। तर बघू आपल्याला किती वेळ लागतो जायला। चालेल, करू आपण चालू। तर मित्रांनो, आता डुक्कर झालेला आहे, एन्शियंट टाइम रे। हा अरे होतं असं नेत होते गाड्यावरती पाणी। तर मित्रांनो, तुला काय माहिती एक आयडिया नाही, तुला काय माहिती ऐकून घ्या, बोल तिकडं बोल। मित्रांनो, आता आम्हाला एक जणाला ती बॉटल घेण्यासाठी जड होत होतं, तर आम्ही अशी आयडिया काढली। पहिल्यापासून चालता येईल असं। आता मित्रांनो, तुम्ही बघू शकता असाल विष्णूला चालायला खूपच प्रॉब्लेम होतोय, त्याच्या दोन्ही मांडे एकूण घासायला लागल्यात। समोर चाल ना, समोर चाल। बॉटल रिकाम झाल्यानंतर मी बसणार तिथं। हा चल। आता विष्णूचं थोड्या अजून मांडे घासायला लागले, त्याला मी इथं लटकून घेणार आहे त्याच्यावरती। मला तर सोट लागला। मित्रांनो, आम्ही फक्त 20 मिनिटं चाललो असेल आणि आता विवेकचं म्हणणं चाललंय की आता आपण बसायला पाहिजे। ते कितपत योग्य आहे तुम्ही कमेंट करून सांगा, हे कितपत योग्य आहे? योग्य आहे की? त्यामुळं अशा गड किल्ल्यावर येताना आशांना घरीच ठेवायला पाहिजे। हे गड किल्ल्यावर जायच्या लागीची नाही आहेत। हे ना मालदार नेऊन मॅगी खोवाल नाही, हे लास्ट पर्याय। कसं तारून तुला पुढचं पाहा ना। चल ना तू। हॅलो गाईज, तर फिटनेस ही खूप महत्त्वाची आहे किल्ल्यावर चढताना।
जर तुम्ही जोश मध्ये इंस्टाग्रामवर रील्स वगैरे किंवा युट्यूबवर लॉग वगैरे बघून जर किल्ल्यावर जाण्याचा निर्णय घेत असाल तर एक 5 वेळा तरी विचार करा की आपण सक्षम आहोत की नाही. विषय असा आहे की आम्ही एक अर्धा तास चालत थोडं वर आलो आणि नंतर लक्षात आलं की इथं थोडी मोकळी जागा आहे, मोकळं पटांगण आहे. सगळे म्हणले की इथं टेंट वगैरे मारू आणि इथं थोडा आराम करू 1-2 तास, मग त्यानंतर इथून परत सकाळी ट्रेकला सुरुवात करू, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. सगळ्यांचं म्हणणं नाही, तो म्हणणं आहे. आणि इकडे इकडे आण, तुला गंमत सांगतो मी. अरे एक सही भारी नंतर सांगा पडते इकडे आण. अरे भाऊ ते बारकाल टोन हे घेऊन दगड. अरे ताई केलं मी याच्यात PhD केली. अरे आपण टेकडी जाऊनच केलं असतं ना. साडला तर नाही, याला पूर्ण साडला लावा खालून. अरे इथं एक मोठं आणि एक बारीक कसं होणार मोठा दगड घेऊन पडतो. अरे सगळं पाहिलं. शेवटी आता प्रयत्न करून विवेक सरांनी अथक प्रयत्न करून चूल पेटवली आणि आता पुढचा टप्पा आहे की काय करायचंय, मॅगी करायची, खिचडी करायची का चहा बनवायची. मॅगी आणि चहा सकाळी बनवू शकते मला. पोरं बाकीची कामं सोडून इथे चहा बनवून राहिले, मॅगी बनवून राहिले. याला काड्या मोडताना दाखव 1 मिनिट. ते छात्राचा काट्यातल्या काड्या मोटर राहू शकतो. काट्याच्या काड्या काय म्हणा परत मग अरे इकडे नको टाकू त्या थांब ना. एक तर चूल राहिली पलीकडे. गाईज अरे घुसलंय काटा माहिती अरे बघून मी टाकाय त्याच्यावर. अरे त्या काड्या पेटलाच नाही अजून. लायटर टाक. अरे मी ही तर शिकू राहिले आता आपल्यावर. 2 टाकले ना, अजून एक राहिले. अजून 2 टाका. बाया तेवढं होतं त्याच्यामध्ये. अजून 2 अजून एक होईल त्यात. बस राजे भैया ते दिसू राहिलं. इट इज इनफ यार. आणि अजून एक टाका. अरे बस ना, ते पाणी शिजणार रे, ते जाणार रे अजून. 3 पुढे मध्ये गदगद यायला पाणी खोवाल ना. पाणी जनरेटर का मागून. हे पहा आपला व्हिडिओ बनवतोय ना, कोणाच मॅगी खायच नाही. आता आपली मॅगी झालेली आहे. आता आपण सगळ्या दुधामध्ये मॅगी खाणार आहे आणि ते फक्त मध्ये थुकू नको याच्यामध्ये. मी नाही थुकणार. येतो नको इकडे. अरे इथं जा ना. नाही तिथं जास्त धूळ आहे रे, धूळ आहे. इथं निब्बर जागा आहे का? इथंच चूल मांडायला पाहिजे खरी. यार बघून 4 जण तिकडे 3 जण इकडे. एक जण आणतो, एक जण फक्त एक जण. बरं आलोच. गार झाली याच्यात टाका. लय गार झाली. ओके बट नाही कांदा तिकडे आहे ना. नाही तू देऊ शकतो ना, पण दोघात घ्या. दोघात घ्या. अर्धा टाकलं. आणा ना, ते गार झालं. नाही आता खाता नाही परत कोणी. अरे नाही कुत्रे मॅगी खातात ना. त्याच्या पलीकडे पोरं खाऊ लागले. अरविंद तर तीच मॅगी खातोय, त्यातच टाकतोय. तरी म्हणतो संपर्कच काय. तरी म्हणतो संपर्कच काय. अरे तू मॅगी बरं टाकू राहिला त्यात. मॅगी आज गरम कोण उरली. बस ना. अरे एकच घेऊ. थंड झालं माहिती की ना. आता तुम्ही बघू शकता आपला चहा उकळलेला आहे आणि अरविंद फक्त डोळे लावून चहाकडे बघतोय. धुपट जात आहे पूर्ण डोळ्यात. चहा उकळत आलाय. आपण विष्णूनी ना येताना एक दुधाचं पॅकेट आणलं होतं, त्यामुळे चहा असा खतरनाक झालाय. फुटलेली चहा पेली आणि एकदा पुढे फुटली चहा. फुटलेली चहा पेले एक ग्लास भरून तो आपण आज झालं फुटल्यासारखा. तर तुम्ही आता पाहू शकता आपला चहा आता उकळत आलाय. खूप जास्त मेहनत करून हा चहा मी आता तयार केलाय. मेहनत 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 केली म्हणजे इट इज अ व्हॉट वी से काय मराठीत बोल ना. नाही मराठीत बोल ना. हे सगळ्यांच्या
जोडीनं व सगळ्यांच्या जोडीनं प्रयत्न सगळ्यांच्या एकजुटीनं सगळ्यांच्या मेहनतीनं झालेली चहा ही जिचा चहा स्वाद- तुम्ही जिचा चहा स्वाद दाखव, चहा दाखव, साखरेपेक्षा- चहा दाखव, quality चहा चहा दाखव. दाखव. जिचा स्वाद की साखरेपेक्षा गोड राहणार आहे आतमध्ये सगळ्यांचं प्रेम मोबाईल सगळ्यांचं टाकशील प्रेम त्याच्यात. सगळ्यांची मेहनत. तर आता विवेक आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतला, मॅगी वगैरे खाल्ली, एक मस्त 2 तास आम्ही आता थांबलेलो होतो आणि आता रात्रीचे 4:30 वाजलेत. आता आपण राजगड म्हणजे इथून पुढच्या सप्रेला निघालोत आणि आता टार्गेट आहे की इथून पुढच्या 1.25 तासामध्ये आपल्याला वरती किल्ल्यावरती जायचंय आणि सगळ्यांना घेऊन जायचंय. म्हणजे आपल्यासोबत अशी पण काही माणसं आहेत, म्हणजे चांगली स्ट्रॉंग माणसं होते आपल्यासोबत, सो सगळ्यांना घेऊन जायचंय. आणि मला वाटतंय की आपण सनराईज पर्यंत 100% किल्ल्यावरती राहू आणि सनसेट पर्यंत आपण पोहोचून जाऊ. आम्ही जेवढे सगळे प्लास्टिक वगैरे सगळं बघा दाखव एक प्लास्टिक होतं काय दाखवतोय पण म्हणजे जे प्लास्टिक वगैरे होतं सगळं मुलांनी कारण की आपण जिथं घातलेली चांगले आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण पूर्ण साफ करून जाणे. तर ते आम्ही इथं केलेलं आहे आपणच. बदल लेट्स गो चला. इकडे तिकडे उडवलं नाही ते कम काम. तर चालेल, आपण आता डायरेक्ट किल्ल्यावरती भेटू असं मला वाटतं. आता तुम्ही 5 मिनिटं झाले असतील आणि आपण एक 5-10 मिनिटं झाले असतील आपण आपल्या कॅम्पवरून पुढे आलेलो आहे. इतका जबरदस्त म्हणजे माहोल आहे सध्या, एकदम शांत. सकाळी 4:30 वाजता आपण किल्ल्यावरती चढतोय आणि पूर्ण चंद्र तुम्हाला दिसत असेल वरती. जर सुदर्शन तुम्हाला दाखवत असेल आणि मित्रांनो एकही जण अजून झोपलेला नाही 5 मिनिटं सुद्धा. आता सगळेजण वर जाऊन झोपणार आहे थोड्या वर गेल्यानंतर. पण मला वाटतंय की आपण आता डायरेक्ट बाले किल्ल्यापर्यंत जाऊ. तरी आपण एक मला वाटतंय सगळे आता एकदम एनर्जेबल झालेले आहेत, त्यामुळं काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि विष्णू तर आता एकदम जोरात चालतोय, विष्णू थांबणार नाही. फक्त आता त्याच्या ढेरीने त्याला प्रॉब्लेम दिला पाहिजे. विष्णू मॅगी आज खाल्ली मॅगी आज खाल्ली का मॅगीच खाऊन घेतली विष्णू सगळी एकट्याने आणि चहा अशी पिली. नाही पुढं बरोबर आहे पुढं बरोबर पडलं ना. काय ना दिलं मित्रांनो, तुम्ही आता बघू शकत असाल आम्ही एक अर्धा तास चालून आता थोडे वरती आलेलो आहे आणि एक अजून तरी 50% डिस्टन्स अजून चढायचं बाकी आहे. म्हणजे अरविंद आपल्याला किती वेळ लागेल अजून तरी अंदाजे? अजून 1 तास तरी 1 तास लागेल अजून. 40-50 मिनिटं एक 30-40 मला वाटतं 40 मिनिटं खूप होईल. हा 40 मिनिटामध्ये आपण हे पार करू. आता टाइम झाला आहे 4:58. तर एक 5:30 मिनिटं 35 मिनिटं खूप झाले. तोपर्यंत आपण गेलो पाहिजे. आपल्याला वरती जाऊन सनराईज बघायचा आहे, त्याच्यामध्ये खरी मजा आहे. बरं स्टील मित्रांनो एवढं चालून पण आमची एनर्जी अजून तेवढीच आहे. हां एक कात्रज टू सिंहगडचा ट्रेक आपण मागच्या वेळेस केला होता, त्यामुळं थोडी जास्त एनर्जीची सवय लागली. तो ट्रेक खूप 20 किलोमीटर दुरीचा होता, त्यामुळं आता आपल्याला हा ट्रेक काही तेवढं जास्त वाटत नाही. मला तरी वाटतं आतापर्यंत जर जेवढं मला वाटतं त्या मानाने एकदम म्हणजे सोपा आहे बापा, तेवढा काही अवघड ट्रेक नाही आहे. थोडी कॅपॅसिटी असेल तर तुम्ही एका दमात म्हणजे चढू शकता, असं काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे. आणि आत्ता आपला एक 20-25 मिनिटाचा ट्रेक फक्त उरलेला आहे. फक्त आपले जे माणसं आहेत 3 जण ते खाली थांबलेत, ते थोडे तब्येतीला वगैरे थोडे तर जास्त जाड आहे, त्यामुळे त्यांना थोडा चालायला वगैरे प्रॉब्लेम होतोय. पण मला वाटतं एक मिड लेवलचा ट्रेक आहे. कात्रज टू सिंहगड पेक्षा खूपच सोपा असं ज्याला आपण म्हणू शकतो. आणि पण खूप मजा आहे आणि खूप भारी आहे, इंटरेस्टिंग आहे. खरं सांगू ना, आता सकाळी 4:30 वाजता एकदम बेस्ट वातावरण आहे ट्रेक करायला, एकदम शांत. मित्रांनो, आपण आता अगदी पीक पॉईंटला आलोय आणि हा पॉईंट खरंच चढायला म्हणजे थोडा टफ आहे, सुंदर पण मजा आहे खूप. म्हणजे इतक्या जागेतच माणसाला थकवा जाणवतो. पण आता काय आपण एकदम वरती आलेलो आहे.
पण मला वाटतं की इथं खरी मजा आहे चढायची. अरविंद पण येतोय. गो. तर मित्रांनो माझ्या इथून चढला पण भयानक वाटतंय आणि खाली बघल्यावर पण भयानक वाटतंय, पण अलगच मजा आणि एनर्जी इथून चढले इथे. हळू चढ. यार ते काय आवाज रोल भाई काय आहे? मित्रांनो बघू शकता एवढ्या अडचणी सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं, ब्लॉग करणं आमच्या व्हिडिओग्राफरनी एक मेहनतीचं काम करून दाखवलं. त्यासाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आले का गावात आली येऊ दे ना. मी खतरा गेले. किती जण मागायला हापूस, किती जण हापूस मागायला ते पण चॅलेंजिंग टास्क. मित्रांनो हा पॅच चढताना ना थोडी काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि थोडा दम्मान चढायचा आहे. फक्त इथं थोडा वेळ दिला ना तर बाकी तर ओकेच आहे. चला मित्रांनो आत्ता आपण जस्ट चोर दरवाजामधून मध्ये आलेलो आहे आणि आपण आता इथून खरं किल्ल्याचं बांधकाम सुरू झालंय. आणि आत्ता पण तुम्ही बघू शकता की किती जबरदस्त बांधलेला आहे म्हणजे चोर दरवाजा सुद्धा. आणि ह्या दरवाजाचं वैशिष्ट्य कसं माहिती आहे का की हा जो पिक पॉइंट आहे त्याच्या वरतीच हा एक दरवाजा आहे. म्हणजे जेव्हा आपण कोणी आक्रमण वगैरे करायचं ह्या दरवाजाने चढणं खूपच अवघड होतं. आता तर इथं म्हणजे बरंच सोपं केलंय पण त्यावेळेस हे खूपच अवघड होतं. म्हणजे एकदम पीक पॉईंटवरती आणि मारणं वगैरे हे समज एकदम सोपं होतं म्हणजे खाली ढकलून देणं वगैरे. त्यामुळे मला वाटतं त्यावेळेस या दरवाजाचं खूपच जास्त महत्व होतं आणि एकदम पक्क बांधकाम आपण ज्याला म्हणतो तसं झालेलं आहे. आधी आता तुम्ही बघू शकता चोर दरवाजा. आपण जे आत्ता आलोय इकडून तर हा तो चोर दरवाजा आहे तुम्ही बघू शकता. आणि इकडून आता आपले मुलं आपल्यासोबत जे आले होते तिघ जण ते बघतील. आता तुम्हाला इथं दिसणार नाही, जमलंच तर मी प्रयत्न करेल की सकाळी येताना हे सगळं तुम्हाला दाखवण्याचा. पण आपला प्लॅन असा आहे की किल्ला बघायचा आणि जमलंच तर तोरणाला सुद्धा आपल्याला इथून निघायचं आहे. चला हां